पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत। यंदा पाऊस कसा होईल, किती होईल याचे आराखडे बांधले जात आहेत। विज्ञानाने हवामानाचा अंदाज बांधण्यात मोठी प्रगती केली असली तरी आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज अचूक ठरत आहेत। पूर्णपणे नैसर्गिक आचरणावर आधारित असलेले अंदाज आजही ग्रामीण भागात अचूक समजले जातात। बगळ्यांची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली तर यावर्षी पाऊस भरभरून पडणार असे अनुमान लावले जातात। ऐन उन्हाळ्यात डोंगरावरील गवत हिरवाई दाखवू लागले तर ते तुफानी पावसाचे संकेत समजले जातात। ज्या वर्षी आंब्याचे भरपूर पीक येते त्या वर्षी चांगला पाऊस बरसतो। प्राणी आणि पक्षी व वनस्पतींच्या बदलावरून पाऊस मनाचा अंदाज पूर्वीपासून लावला जात आहे। पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्यांचे वाहन ठरते। यावरूनही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो। नक्षत्रांचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल तर भरपूर पाऊस, मोर, गाढा, उंदीर असेल तर मध्यम पाऊस, वाहन कोल्हा किंवा मेंढा असेल तर कमी पाऊस असे अंदाज बांधण्यात येतात। वाहन घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात। काही नक्षत्रांना तरणा, म्हातारा, सासू, सून अशी नावेही ग्रामीण भागात दिलेली आहेत। पूण वसू नक्षत्र म्हणजे तरणा, पुष्प नक्षत्र म्हणजे म्हातारा, मगान क्षेत्राचा पाऊस म्हणजे सासूचा तर पूर्वा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सुनेचा पाऊस असे ग्रामीण भागात बोलले जाते। पण आता बघायला गेले तर खेडोपाड्यातील तरुण मंडळीही शहराकडे वळताना दिसत आहे। शहरामध्ये जाऊन तिकडे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या घरामध्ये राहून तिथे सेटल होऊन तिथे जॉब करतायत। त्यामुळे आता खेडोपाड्यामध्ये पण जे म्हातारे शेतकरी बांधव आहेत त्यांची संख्या कमी होऊ लागली आहे। त्यामुळे आता जे पावसाळा जवळ येतात जे शेतकरी बांधव अंदाज बांधायचे ते आता कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात। तर शेतकरी बांधव आपल्याला लुप्त होताना दिसत आहेत।